नमस्कार. माननीय शिक्षण संचालक यांचा शाळा बंद व शिक्षण चालू या उपक्रमाअंतर्गत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर तसेच मॉडर्न हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष व सचिव सर तसेच या आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापिका यांच्या प्रेरणेने मी अविनाश इरया मठपती सहशिक्षक मॉडर्न हायस्कूल आपला सहर्ष स्वागत करतो. आता आपल्याला या तासामध्ये दुसरा धडा स्थान व विस्तार या पाठामध्ये प्रमुख 3 मुद्दे पाहिजेत आणि ते 3 मुद्दे कोणाच्या संदर्भात असणार आहेत तर भारत व ब्राझील या राष्ट्राच्या संदर्भात असणार आहेत. पहिला मुद्दा आहे भारत व ब्राझील त्यांचे स्थान व विस्तार म्हणजे पृथ्वी तलावावर भारत आणि ब्राझील हे नेमके कुठे आहेत, रेखांश अक्षांश यांच्या साहाय्याने आपण बघणार आहोत किंवा पूर्व गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध यांच्या साहाय्याने आपण ते बघणार आहोत की भारत कुठल्या स्थानावर आहे, कुठल्या गोलार्धात आहे, ब्राझील कुठं स्थान आहे आणि कुठल्या गोलार्धात आहे हे आपण बघणार आहोत. तसेच दुसरा महत्त्वाचे मुद्दे म्हणजे भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण बघणार आहोत की भारतामध्ये अगोदर काय काय झालं आणि ब्राझीलची सुद्धा ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण तिसऱ्या मुख्य पाठामध्ये बघणार आहोत. तर या प्रमुख 3 पाठांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि भारत व ब्राझील या 2 राष्ट्रांचा तौलनिक आपण अभ्यास करणार आहोत. याचा आपण या पाठामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास समजून घेऊया. आपण जर पुढं बघितलात तर प्रस्तावनेमध्ये किंवा PPTमध्ये नकाशा अंतर्गत आपण काही माहिती आपण समजून घेणार आहोत आणि हे आपण लक्षपूर्वक ऐकूयात. ठीक आहे. स्थान व विस्तार आपण सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये बघणार आहोत की तुम्ही आता 10वीच्या इयत्तेत आहात आणि आपण या पुस्तकामध्ये भौगोलिक ज्ञानाच्या उपयोजनावर अधिक भर देणार आहोत. प्रस्तुत पाठावर आपण भारत व ब्राझील या देशांचे स्थान व विस्तार यांचा तौलनिक अभ्यास करणार आहोत. तुम्ही जर लक्षात घेतलात तर या बाजूला तुम्हाला या स्क्रीनवर 2 देशाचे ध्वज दिसत आहेत. एका देशाचं जर तुम्ही बघितलं तर भारत माहिती आहे आपल्याला आणि ब्राझील. तर या 2 देशांचा आपल्याला तौलनिक अभ्यास इयत्ता 10वीच्या भूगोल पुस्तकात आपल्याला करायचा आहे. या पाठामध्ये आपण या 2 देशांच्या स्थान व विस्तार याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि म्हणून जर तुम्ही बघितलात तर तौलनिक घटक कोणकोणते आहेत तर भारत आणि ब्राझील या स्क्रीनवर तुम्हाला लक्षात येईल की तौलनिक घटक म्हणजेच फरक मधले कोणते घटक आहेत जे भारत आणि ब्राझीलमध्ये आपल्याला पाहायचे आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला राजधानी. भारताची राजधानी आहे नवी दिल्ली आणि ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया. तसंच तिथली जी शासन प्रणाली जर तुम्ही बघितलात तर शासन प्रणाली तुम्हाला लक्षात येईल. भारतामधली शासन प्रणाली आहे स्वातंत्र्य प्राप्तीपासून म्हणजे 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर तिथून आत्तापर्यंत संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली त्या ठिकाणी आहे. तसेच ब्राझीलमध्ये जर बघितलात तर ब्राझीलमध्ये 1985 पासून राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. म्हणजे तिथं सुद्धा सत्ता हे प्रजेच्या हाती आहे. प्रजासत्ताक याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे की इथले जे शासन आहे ते प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. त्यानंतर जागतिक लोकसंख्येतील क्रमांक भारतातील क्रमांक जर बघितलं तर 2रा क्रमांकाचा लागतो. तर तसेच ब्राझीलचं लोकसंख्येच्या बाबतीत बघितलं तर 5वा क्रमांक लागतो. हे 2रा क्रमांक असलेला आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर त्या ठिकाणी असणारे लोकप्रिय खेळ कोणता आहे तर भारतातील लोकप्रिय खेळ आहे क्रिकेट लक्षात येईल आणि फुटबॉल हे ब्राझीलमधलं लोकप्रिय खेळ आहे. मग आणखीन काय विशिष्ट असे ओळख भारतामधलं सांगता येईल आपल्याला तर मसाल्यांच्या पदार्थासाठी सुप्रसिद्ध आहे. आणि तसंच जर ब्राझीलचं बघितलं तर ब्राझीलचं सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की कॉफीसाठी सुप्रसिद्ध जगाचा कॉफी पॉट म्हणजेच कॉफी पॉट ब्राझील हे जगाचा कॉफी पॉट आहे असं म्हणलं जातं. कारण कॉफीसाठी सुप्रसिद्ध असा तो ब्राझील राष्ट्र आहे. म्हणजेच त्या ठिकाणी कॉफीचं उत्पादन सर्वात जास्त घेतलं जातं जगात. त्यानंतर नृत्य प्रकारामध्ये भारतामध्ये काय
कोणकोणत्या प्रकारचे नृत्य प्रकार आहेत, तर अनेक प्रकारचे आहेत. तर त्यातले प्रामुख्याने बघितलं तर कथककली आहे, भरतनाट्यम आहे, ठीक आहे. आणि ब्राझीलमध्ये सर्वात प्रसिद्ध, जो जगात प्रसिद्ध असणारा जो तिथला नृत्य प्रकार आहे ते म्हणजे सांबा, ठीक आहे. त्यानंतर आणखीन आपण पुढचा जर घटक बघितला तर तौलनिक घटकमध्ये भारत आणि ब्राझील या दोन देशांच्या फरकामध्ये तुम्हाला लक्षात येईल की काय काय घटक बघायचे: स्थान, अक्षरवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार आणि वृत्तस्थिती. म्हणजेच हे घटक आता महत्वाचे असणार आहेत. स्थान सांगत असताना आपण अक्षरवृत्त आणि रेखावृत्त म्हणजे पृथ्वीवरील जे काल्पनिक रेषा आपण काढलेले आहोत, कशासाठी? तर एखाद्या राष्ट्राचं किंवा एखाद्या प्रदेशाचं आपल्याला पृथ्वीवरती स्थान कुठं आहे हे सांगत असताना आपण रेखावृत्त व अक्षरवृत्त याचा आपण उपयोग करत असतो. आता आपण भारत व ब्राझील याचे स्थान व विस्तार आपण बघणार आहोत. यात तुमच्या समोर एक जगाचा नकाशा आहे. या जगाच्या नकाशामध्ये भारताचं स्थान व विस्तार तसेच ब्राझीलचं स्थान व विस्तार आपण अक्षांश आणि रेखांश, अक्षरवृत्त व रेखावृत्त याच्या सहाय्याने आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला या नकाशामध्ये काही महत्त्वाचे अक्षरवृत्त व मूळ रेखावृत्त याचा पहिल्यांदा आपण जाणून घेणार आहोत. तर इथं जर तुम्ही बघितलात तर या ठिकाणी भारताचं स्थान तुम्हाला लक्षात येईल. हे 0 अंशाचा मुख्य अक्षरवृत्त, ज्याला आपण विषुववृत्त या नावाने ओळखतो. या विषुववृत्ताच्या वरच्या भागामध्ये भारताचं स्थान दिसते तुम्हाला, म्हणजेच उत्तर गोलार्धामध्ये भारत आहे. त्यानंतर 0 अंश नंतर वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलात तर हे अंश हे वाढत जातात. 6, 15, 5, 30, 35 असेल, मध्ये 40 असेल, 45 असेल, असं वरच्या साईडपर्यंत हे वाढत जातात, वरपर्यंत वाढत जातात, 90 पर्यंत आहेत. त्यानंतर विषुववृत्ताच्या खालच्या साईडला सुद्धा तुम्हाला लक्षात येईल, विषुववृत्ताच्या खालच्या साईडला सुद्धा 15 अंश, 30 अंश, 45, 60 आणि 90 पर्यंत, ठीक आहे. तर या विषुववृत्ताच्या वरच्या बाजूला भारताचा दक्षिण टोक दिसतोय. म्हणजे हे जे मी रेषा ओढलेलं आहे अक्षरवृत्त, हे अक्षरवृत्त किती अंशाचं आहे हे तुम्हाला लक्षात येईल, कारण आपल्याला विस्तार पाहायचा आहे. भारताचा दक्षिण ते उत्तर हा जो टोक आहे, दक्षिण टोक ते उत्तर टोकापर्यंत जो विस्तार आहे आपला किती आहे ते बघायचं आहे. आता इथं बघा, हा जर लक्षात येईल तुम्हाला 6च्या वर गेलेला आहे, म्हणजेच 8 अंश 4 मिनिटे उत्तर हे अक्षरवृत्त या भारताच्या दक्षिण टोकाला लागलेला, असंच पुढे जाईल तो. त्यानंतर असंच वर जाता जाता 15, 5, 30, इथे आणखी एक भाग 23.5 अंशाचा उत्तर जो अक्षरवृत्त आहे त्यालाच कर्कवृत्त असं म्हटलं जातं. बघा, हे कर्कवृत्त भारताच्या मध्यभागातून गेलेलं दिसेल, ठीक आहे, महत्वाचा भाग आहे. त्यानंतर त्याच्यावर 30 अंश, पुढं हळू जर गेला तर 40 सुद्धा येऊ शकतं मध्ये, पण त्याच्या अगोदरच उत्तर टोक भारताचं त्या ठिकाणी लागलेलं आहे. तर कोणत्या अंशाला लागलेलं बघा, तर 37 अंश 6 मिनिटे उत्तर, ठीक आहे. तर आपण हे उत्तर आणि उत्तर त्यासमोर आपण लिहिणार आहोत. त्याचं कारण आहे भारत हे उत्तर गोलार्धात आहे, ठीक आहे. कारण हेच आकडे तुम्हाला दक्षिणेकडे सुद्धा पाहायला मिळतील, मग त्यावेळेस तुम्हाला दक्षिण म्हणावं लागेल. पण आपला भारताचं जो स्थान आहे हे उत्तर गोलार्धात असल्यामुळे अक्षरवृत्ताचे अक्षांश लिहिताना समोर आपण उत्तर लिहिणार आहोत. म्हणजे भारताचं स्थान तर अक्षांशच्या सहाय्याने जर बघितलात तर 8 अंश 4 मिनिट उत्तर पासून ते 37 अंश 6 मिनिट पर्यंत पसरलेला दिसेल. 8 अंश 4 मिनिटे उत्तर पासून ते 37 अंश 6 मिनिटे उत्तर पर्यंत पसरलेला दिसेल. दक्षिण पासून ते उत्तरेकडचा जो भाग आहे एवढा हे तुम्हाला लक्षात येईल. मग त्याचा विस्तार किती आहे तर दोन्हीचा तुम्ही वजाबाकी करू शकता. तेवढा विस्तार त्याचा, तेवढा अक्षांशाचा विस्तार त्या ठिकाणी दक्षिण ते उत्तर टोक
जो मूळ भारताचा क्षेत्रफळ आहे हे तुम्हाला दिसेल. तर हे अक्षवृत्ताच्या सहाय्याने आपण दक्षिण ते उत्तर टोकापर्यंतचा विस्तार किती आहे बघितलं. ठीक आहे. तर त्यानंतर आता रेखावृत्ताच्या सहाय्याने बघूया की पश्चिम ते पूर्व टोक किती अंशाचं आहे. आता पश्चिम पासूनच का सुरुवात केलं आपण, तर तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी रेखावृत्ताच्या सहाय्याने भारताचे जे पश्चिम ते पूर्व टोक पर्यंतचा विस्तार जो आहे हे रेखावृत्ताच्या सहाय्याने जाणून घेता येतं. रेखावृत्त म्हणजे जे उभ्या काल्पनिक रेषा या पृथ्वीवर जे आहेत त्याच्या सहाय्याने आपल्याला पश्चिम ते पूर्व टोकापर्यंतचा अंतर हे जाणून घेता येईल. तर आता हा जो मूळ रेखावृत्त आहे हे ग्रीनिच शहरापासून ब्रिटनमधल्या ग्रीनिच शहरापासून ते गेलेलं आहे. त्याला मूळ रेखावृत्त 0 अंशाचं मूळ रेखावृत्त मानलं गेलेलं आहे. तर या मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडचा जो भाग असणार आहे तर पूर्व गोलार्ध म्हणलं जातं आणि या मूळ रेखावृत्ताच्या म्हणजे 0 अंश मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेकडचा जो भाग आहे त्याला पश्चिम गोलार्ध म्हणलं जातं. तर भारत कोणत्या स्थानी आहे बघा, तर हे मूळ रेखावृत्ताचं 0 बघा 30, 60, 90, 120, 150 असे इकडे 180 आहेत. तसेच पश्चिमेकडे सुद्धा 30, 60, 90 अंश पश्चिम, 120 अंश पश्चिम, 150 अंश पश्चिम असं पश्चिमेकडे सुद्धा 180 पर्यंत गेलेलं आहे. तर हे मूळ रेखावृत्त जर लक्षात आलं तुम्हाला तर त्याच्या पूर्वेकडे भारताचं स्थान दिसतं, म्हणजे भारत हे पूर्व गोलार्धात आहे रेखावृत्ताच्या सहाय्याने जर तुम्हाला अभ्यासायचं असेल. मग आता रेखावृत्तीय स्थान आपल्याला लक्षात येईल. तर हे जे उभे असे काल्पनिक रेषा मी इथे काढलेले आहे जो भारताच्या पश्चिम टोकाला लागून गेलेला आहे, तर त्याचा जर तुम्ही अंश बघितला तर किती आहे तर लक्षात येईल. मूळ रेखावृत्त 0, 30, 60 आणि 90च्या मध्ये हा भाग आहे. 70च्या अगोदरचा जो रेखावृत्त असेल म्हणजेच 68 अंश 7 मिनिटे पूर्व पासून ते पुढे 90च्या पुढे गेलेलं म्हणजे 97 अंश 25 मिनिट पूर्व हा पूर्व टोकाला भारताच्या पूर्व टोकाला लागलेला आहे. म्हणजे एवढा पश्चिम ते पूर्वेपर्यंतचा विस्तार एवढा आहे. म्हणजे 68 अंश 7 मिनिटे पूर्व पासून ते 97 अंश 25 मिनिटे पूर्व. म्हणजे आता भारताचं तुम्हाला नेमकं स्थान लक्षात येईल की आडव्या काल्पनिक रेषा जे अक्षवृत्त आहेत आणि उभ्या काल्पनिक रेषा रेखावृत्त. तर नेमका या बघा ते असा त्या वृत्तजाळीमध्ये भारताचा स्थान तुम्हाला कुठं आहे लक्षात येईल. अक्षवृत्त आणि रेखावृत्तामुळे या ठिकाणी भारताचं स्थान आहे. तर कोणत्या गोलार्धात आहे भारत, तर भारत विषुववृत्ताच्या वरच्या बाजूला असल्यामुळे उत्तर गोलार्ध म्हणजे उत्तरेकडे असल्यामुळे उत्तर गोलार्धात आहे आणि मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे आहे म्हणजेच पूर्व गोलार्धात आहे पूर्णपणे. ज्याप्रमाणे भारताचं आपण स्थान बघितलं अक्षवृत्त आणि रेखावृत्ताच्या सहाय्याने, त्याच पद्धतीने ब्राझीलचं सुद्धा तुम्हाला स्थान लक्षात येईल. ब्राझील हे दक्षिण अमेरिका खंडात आहे. आता इथं आपल्याला स्पष्ट दिसेल की 0 अंश अक्षवृत्त जे आहे विषुववृत्त तर ते ब्राझील मधून गेलेलं आहे, ब्राझीलच्या उत्तरेकडून गेलेलं दिसेल. त्याच पद्धतीने त्याचा थोडासा वरचा भाग म्हणजे ब्राझीलचा जो उत्तरेकडचा टोक आहे हे उत्तर गोलार्धात गेलेलं असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी अक्षांश सांगताना काय सांगता येईल, 0च्या वर गेलेलं आहे म्हणजेच 5 अंश 15 मिनिटे उत्तर पासून दक्षिणेला विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे गेलेला भाग असल्यामुळे बघा विषुववृत्ताच्या या मूळ अक्षवृत्त जो आहे त्याच्या दक्षिणेला गेलेला आहे हा टोक. तर हे अक्षवृत्त जर तुम्ही बघितलात तर 33 अंश 45 मिनिटे दक्षिण पर्यंत हा भाग पसरलेला आहे. म्हणजे उत्तर ते दक्षिण अक्षांश तुम्हाला सांगता येईल
5:15 उत्तरपासून ते 33:45 दक्षिण. आता इथं उत्तरेकडे गेलेला भाग आहे म्हणून उत्तर गोलार्धातला भाग आहे म्हणून, आणि दक्षिण गोलार्धात आलाय विषुववृत्ताच्या खालीपर्यंत प्रामुख्याने ब्राझील हे दक्षिण गोलार्धात आहे हे आपल्याला सांगता येईल. सर्वात जास्त भाग हे ब्राझीलचा दक्षिण गोलार्धात आहे, कारण विषुववृत्त हा उत्तरेकडचा काहीसा भाग त्या ठिकाणी विषुववृत्ताचा जो भाग आहे, विषुववृत्त 0° जो विषुववृत्त आहे हे ब्राझीलच्या उत्तरेकडून गेलेला आहे. थोडासा उत्तरेकडचा भाग ब्राझीलचा दिसते तुम्हाला. तर प्रामुख्याने सर्वात जास्त जो दक्षिणेकडे दिसतंय पूर्णपणे ब्राझीलचा भाग दक्षिणेकडे म्हणजे दक्षिण गोलार्धात आहे, म्हणून ब्राझील हे प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे आपल्याला सांगता येईल. तुम्हाला लक्षात येईल इथं 5:15 उत्तरपासून ते 33:45 दक्षिणपर्यंत उत्तर दक्षिण असा पसरलेला क्षेत्रफळ तुम्हाला दिसेल ब्राझीलचा. त्यानंतर रेखावृत्ताच्या साहाय्याने जर आपल्याला अभ्यासायचं असेल तर इथं खालच्या साईडला तुम्हाला लक्षात येईल ते मूळ रेखावृत्त. आता मूळ रेखावृत्त हा जो मूळ रेखावृत्त आहे, या मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे ब्राझील आहे, म्हणजे ब्राझील हे पश्चिम गोलार्धात आहे आपल्याला लक्षात येईल. म्हणून बघा सुरुवात करताना आपल्याला लक्षात येईल म्हणजे पूर्वेकडून बघायला लागेल आपल्याला 34°46 पश्चिम, 34°46 पश्चिम पासून, म्हणजे हा जो टोक आहे पश्चिमेकडचा टोक ब्राझीलचा पूर्वेकडचा टोक ब्राझीलचा जो पूर्वेकडचा टोक आहे हे 34°46 पश्चिम ते ब्राझीलचा जो पश्चिमेकडचा टोक आहे त्याचा जो रेखावृत्त अंश आहे ते 73°48 पश्चिम पर्यंत भाग आहे. पश्चिम म्हणलेले कारण पश्चिम गोलार्धात पूर्णपणे ब्राझील हा राष्ट्र तुम्हाला दिसेल. मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे बघा 34, 60, 50, 70, 73 पर्यंत हा भाग पसरलेला तुम्हाला दिसेल. म्हणजे 34°46 पश्चिम पासून 73°48 पश्चिम पर्यंत ब्राझीलचा पूर्व पश्चिम असा तुम्हाला विस्तार लक्षात येईल. म्हणजे हा जो एक वृत्तजाळी, या वृत्तजाळीमध्ये ब्राझील तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने अक्षवृत्ताने रेखावृत्ताच्या साहाय्याने भारताचे आणि ब्राझीलचे स्थान आपण लक्षात ठेवलेले आहोत. त्याचे विस्तार तुम्हाला लक्षात आलेला असेल. कोणत्या गोलार्धात आहे भारत आणि ब्राझील हे पण आपल्याला लक्षात आलेलं असेल. भारत हे पूर्णपणे उत्तर गोलार्ध व पूर्व गोलार्धात असेल. ब्राझील हे प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. ब्राझीलच्या मध्यभागातून किंवा ब्राझीलमधून प्रामुख्याने कोणते प्रमुख अक्षवृत्त जातात तर विषुववृत्त जातं. त्यानंतर खाली जर बघितलं तर 23.5° दक्षिण जो अक्षवृत्त आहे त्याला मकर वृत्त असं म्हटलं जातं. ते सुद्धा या ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला. म्हणजे 23°30 जो मकर वृत्त आहे दक्षिण, ते ब्राझीलच्या दक्षिण भागातून जातं. पूर्णपणे तुम्हाला लक्षात येईल ब्राझील हे प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे आणि पूर्णपणे पश्चिम गोलार्धात आहे असं आपल्याला लक्षात येईल जगाच्या नकाशात. ठीक आहे. मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे असणारा ब्राझील आणि मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे असणारा भारत, याचा आपण तौलनिक रेखावृत्त आणि अक्षवृत्ताच्या सहाय्याने भारताचे व ब्राझीलचे स्थान व विस्तार आपण या ठिकाणी अभ्यासलेलो आहोत असतो. आत्ताच जगाच्या नकाशामध्ये आपण बघितलं की स्थान हा घटक महत्वाचा आहे. भारत आणि ब्राझील या दोन राष्ट्राचं स्थान कुठं आहे आता सांगितलं. उत्तर आणि पूर्व गोलार्धात त्याचा विस्तार आहे आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागात स्थान आहे. आपण नकाशात बघितलंय जगाच्या नकाशात. ब्राझील हे राष्ट्र कुठं आहे तर पश्चिम गोलार्धात काही भागाचा मेन म्हणजे पश्चिम गोलार्धात आहे आणि काही भागाचा उत्तर गोलार्धात व बहुतांशी भागाचा दक्षिण गोलार्धात त्यांचा विस्तार झालेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे कोणत्या खंडात आहे तर दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात त्याचे स्थान आहे आपल्याला सांगता येईल. ठीक
ठीक आहे. बघा, अक्षरवृत्तीय विस्तार लक्षात ठेवायचा. मुख्य भूमी 8:04 उत्तर, अक्षरवृत्त ते 37:06 उत्तर अक्षरवृत्तपर्यंत. ठीक आहे. आणि अंदमान निकोबार या बेटाच्या समूहातील 6:45 अक्षावरील इंदिरा पॉइंट हे भारताचे अति दक्षिणेकडचे टोक आहे, हे लक्षात ठेवा. रेखावृत्तीय विस्तार 68:07 पूर्व रेखावृत्त ते 97:25 रेखावृत्त. आताच आपण नकाशात बघितलेला आहे. हे ह्याचा अभ्यास म्हणजे हा क्षेत्रफळ कसा पसरलेला आहे त्याचा अक्षरवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार भारताच्या बाबतीत आपण बघितले. बघा, भारताचं ज्याप्रमाणे आपण बघितलं अक्षरवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार, त्याचप्रमाणे ब्राझीलचं सुद्धा लक्षात ठेवा. आताच आपण बघितलंय नकाशाच्या साहाय्याने. 5:15 उत्तर अक्षरवृत्त ते 33:45 दक्षिण अक्षरवृत्त, हे लक्षात ठेवा. उत्तरकडे सुद्धा त्याचा भाग आहे आणि दक्षिणेकडचा भाग दक्षिण गोलार्धात गेलेला आहे आणि उत्तरेकडचा टोक हे उत्तर गोलार्धात गेलेला आहे, कारण मधून हा विषुववृत्त गेलेला असा दिसून येईल तुम्हाला. म्हणून रेखावृत्तीय विस्तार जर बघितला तर 34:45 पश्चिम रेखावृत्त ते 73:48 पश्चिम रेखावृत्त, हा भाग पूर्व पश्चिमचा विस्तार लक्षात येईल या रेखावृत्ताच्या सहाय्याने. आणि त्याचप्रमाणे वृत्तस्थिती कसा आहे, मी आता आपण बघितलं भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते आणि ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते, तर दक्षिण भागातून मकरवृत्त जाते. आपण हे नकाशाच्या सहाय्याने सुद्धा बघू शकतो. वृत्तस्थितीमध्ये बघा, सुरुवातीला आपण भारताचा वृत्तस्थिती बघूया. बघा, भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते, आहे का? बघा, भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते म्हणजे भारताच्या मध्यातून जातो. हा एक फरक तुम्हाला लक्षात येईल तौलनिक घटकमध्ये. ब्राझीलच्या बाबतीत 2 असे प्रमुख अक्षरवृत्त आहेत जे त्याच्या ब्राझील या राष्ट्रातून जातात. एक म्हणजेच 0° प्रमुख अक्षरवृत्त, त्यालाच विषुववृत्त असं म्हटलं जातं. बघा, विषुववृत्त हा ब्राझीलच्या उत्तरेकडून जातो आणि 23:30 दक्षिण हा एक प्रमुख अक्षरवृत्त आहे जे या ब्राझीलच्या दक्षिण भागातून जातो. त्याला मकरवृत्त असं म्हटलं जातं. 23:30 दक्षिण हा अक्षांश जो आहे या ब्राझीलच्या दक्षिणेकडून जातो, त्याला मकरवृत्त असं म्हटलं जातं. तर विषुववृत्त हा उत्तर भागातून गेलेला आहे. म्हणजे लक्षात येईल जवळजवळ ब्राझील या राष्ट्रातून 2 प्रमुख अक्षरवृत्त जातात. हे त्याची वृत्तस्थिती असं एक तौलनिक घटक तुम्हाला सांगता येईल. आणि भारतातलं काय सांगितलं की 23:30 उत्तर हा अक्षांश जो कर्कवृत्त मानलं जातं हे भारताच्या मध्यातून गेलेला आहे असं तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. भारत व ब्राझील या 2 देशांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी व सद्यस्थिती आता यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. दोन्ही देशाच्या तौलनिक आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे दोन्ही देशांमध्ये जी ऐतिहासिक पार्श्वभूमी होती किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमीनंतर आता सध्याची सद्यस्थिती कसं आहे हे आपल्याला त्या 2 देशातील फरकानुसार आपल्याला समजावून घ्यायचं आहे. म्हणजे तौलनिक अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. तर तौलनिक घटक मध्ये 3 घटक आहेत. एक म्हणजे परकीय राजवट, दुसरा स्वातंत्र्य दिन, त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळातील सुरुवातीच्या समस्या. तर परकीय राजवट म्हणजे भारतावर कुठल्या राष्ट्राचं राज्य होतं किंवा ब्राझीलमध्ये कोणत्या राष्ट्राचं राज्य होतं. तर भारतामध्ये बघितलं तर सुमारे 1.5 शतके ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली भारत होतं. म्हणजेच त्या ठिकाणी पारतंत्र्यामध्ये होतं. 150 वर्ष ब्रिटिशांच्या हाताखाली भारत होतं. त्यानंतर ब्राझीलमध्ये सुद्धा सुमारे 3 शतकापेक्षा अधिक काळ हे पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली हे राष्ट्र होतं. म्हणजे त्या ठिकाणी पोर्तुगीजांचं राज्य होतं हे आपल्याला सांगता येईल. म्हणजे परकीय राजवटमध्ये हा मुख्य मुद्दा तुम्हाला ऐतिहासिक पार्श्वभूमीने सांगता येईल की सुमारे 1.5 शतके ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली भारत होतं, तर ब्राझील सुमारे 3 शतकापेक्षा अधिक काळ हे पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होतं. त्यानंतर स्वातंत्र्य दिन म्हणजे भारत ब्रिटिशांच्या तावडीतून कधी स्वतंत्र झालं किंवा ब्राझील हे पोर्तुगीजांच्या सत्तेतून कधी स्वतंत्र झालं. तर स्वातंत्र्य दिन जर बघितला भारताचा आपल्याला माहिती आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झालेला आहे. तर ब्राझील
ब्राझीलचं स्वातंत्र्य दिन हे 7 सप्टेंबर 1822 इतका आहे. हे सुद्धा आपल्याला तौनिक अभ्यासमध्ये घेता येईल. स्वातंत्र्यानंतर मात्र म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळ म्हणजेच काय, स्वातंत्र्यानंतरचा काळ कसा आहे, ठीक आहे. तर त्या ठिकाणी सुरुवातीची समस्या होते भारतामध्ये. जर बघितलं स्वातंत्र्यानंतर 3 युद्ध या ठिकाणी झालेले आहेत. शेजारच्या राष्ट्रासोबत भारताचं युद्ध 3 वेळा झालेलं आहे आणि त्या युद्धामुळे प्रचंड प्रमाणाचं जीवितहानी झालं, आर्थिक नुकसान झालं आणि त्यामुळे भारत देश हे दुष्काळी परिस्थितीला सामोरं गेलेलं आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची समस्या सुरुवातीला कोणते उद्भवलेली आहे तर दुष्काळी परिस्थिती, म्हणजे त्या ठिकाणी आर्थिक समस्या जाणवलं असणार आहे. त्यानंतर ब्राझीलमध्ये सुद्धा बघितलं तर स्वातंत्र्यानंतर लगेच अशा विविध प्रकारच्या वित्तीय समस्या होतात. जसं भारतामध्ये ज्याप्रमाणे समस्या निर्माण झाल्या आर्थिक समस्या, त्याच प्रकारे ब्राझीलमध्ये सुद्धा आपल्याला सांगता येईल की स्वातंत्र्यानंतर विविध असे वित्तीय समस्यांना सामोरे जावं लागलेलं आहे. म्हणून आपण भारत आणि ब्राझील या 2 राष्ट्रांचा आपण तौनिक अभ्यास करत आहोत, ठीक आहे. त्यानंतर आणखीन जर बघितलात तर भारत आणि ब्राझील या 2 देशांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी व सद्यस्थितीबाबत इतर काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहे. तर भारतातली पहिल्यांदा माहिती आपण जाणून घेऊया. तर भारत हा एक विकसनशील राष्ट्र असून एक प्रमुख बाजारपेठ म्हणून भारताची ओळख आहे. लक्षात ठेवा, भारताची ओळख एक प्रमुख बाजारपेठ म्हणून आता सध्याला ओळखण्यात येतं, कारण भारत हे आता विकासाकडे चाललेलं आहे. विकसनशील राष्ट्र असं भारताला म्हणलेलं आहे. म्हणजे ब्राझीलला सुद्धा लक्षात घ्या, ब्राझील आणि भारत हे दोन्हीही विकसनशील राष्ट्र आहेत. दोन्हीही जर बघितलं तर समान तोडीचे राष्ट्र आहेत. म्हणून आपण या 2 राष्ट्रांचा तौनिक अभ्यास करत असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे भारत स्वातंत्र्योत्तर काळात विविध टप्प्यावर आर्थिक सुधारणा करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर अनेक अशा आर्थिक सुधारणा करण्यात आल्या. आर्थिक समस्यावर जास्तीत जास्त भर भारत सरकारचं होतं. काही पंचवार्षिक योजनाद्वारे उद्योग समोर आले, काही शेती विकास करण्यात आलं, त्यानंतर हरित क्रांती झाली. तर अशा प्रकारे भारताचा परिणामी जर तुम्ही भेटला तर भारताच्या आर्थिक विकासाचा वेग आला आहे आणि वेग हे प्रचंड प्रमाणात वाढलं गेलं. म्हणून भारताचं बघितलं तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आर्थिक सुधारणा महत्त्वाचा आहे, ते करण्यात आलं. तर हा आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगता येईल की भारताचा सर्वात जास्त स्वातंत्र्योत्तर काळानंतर आर्थिक सुधारणाकडे जास्त भर देण्यात आला. भारतातील लोकसंख्येत जर बघितलं तर कार्यशील गटातील लोकांचे प्रमाण अधिक आहे. भारताची सध्याची लोकसंख्या जर तुम्ही अभ्यास केला तर 132 कोटी 131 कोटीच्या पुढं. तर त्या लोकसंख्येमध्ये सर्वात जास्त गट कोणाचा असणार आहे तर तरुणाईचा असणार आहे. कार्यशील गट असं म्हणलेलं आहे. कार्यशील गट याचा अर्थ काय, जे स्वतः स्वावलंबी असणार आहेत, जे कार्य करू शकतात, ज्यांच्यामुळे आर्थिक समस्या हे कमी होत जाईल, आर्थिक प्रगती होत जाईल. म्हणजे स्वावलंबीच गट हे जास्त आहे. तरुणांचं राष्ट्र आहे. म्हणजे वयवर्ष 15 ते वयवर्ष 50 पर्यंतचा जो गट असणार आहे त्या सर्वात जास्त लोकसंख्येमध्ये भारतात आहे. म्हणून भारताकडे तरुण देश म्हणून पाहिलं जातं. लक्षात ठेवा, सद्यस्थिती काय आहे तर भारतातली लोकसंख्या हे तरुण आहे. लक्षात ठेवा, कार्यशील गट जास्त आहे. म्हणून 55 ते 60% पर्यंत भारताची लोकसंख्या हे तरुणाईचं राष्ट्र आहे म्हणून आता ओळखण्यात येतं. ते आता ब्राझीलची परिस्थिती तर काय महत्वाची परिस्थिती आहे बघा. तर 1930 पासून ते 1985 पर्यंत ब्राझीलमध्ये लष्करी राजवट होती व ती लोकप्रिय होती. 1930 ते 1985 मध्ये सत्ता हे लष्करी राजवट होती. म्हणजे 3 प्रकारची सत्ता असतात, लष्करी राजवट, हुकुमशाही, नंतर लोकशाही, प्रजासत्ताक. तर त्यामध्ये लष्करी राजवट होती. आणि त्यानंतर मात्र 1985 नंतर मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की पूर्णपणे जे राष्ट्रपती निवडण्यात येतं ते लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र त्या ठिकाणी निर्माण झालं आणि राष्ट्रपती हे निवडून देऊ लागले. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश आहे. आता सद्यस्थिती जर बघितला तर याला ब्राझील राष्ट्राला हे एक भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझील देशाकडे पाहिले जाते. कारण ब्राझील सुद्धा एक विकसनशील राष्ट्र आहे. ब्राझीलमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात बाजारपेठ निर्माण होऊ शकतं. म्हणून जगाला एक आर्थिक विकासाला हातभार हा देश लावू शकतं. म्हणून त्या दृष्टीने भविष्यात या राष्ट्राकडे पाहिले जातं. लक्षात ठेवा, म्हणजे एवढे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला सांगता येईल. तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल, या स्क्रीनवरचे जेवढे काही मुद्दे आहेत
हे तुम्ही नंतर पॉज करून लिहू शकता. आता आपण स्वाध्यायाकडे बघणार आहोत. धड्याखालचे स्वाध्याय बघताना प्रश्न पहिला, खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने असतील तर दुरुस्त करून लिहा. तर पहिला प्रश्न आहे, ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. बघा, प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे का? तर आपण अभ्यास केल्याप्रमाणे आपल्या लक्षात येईल, ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. त्यानंतर भारताच्या मध्यातून मकर वृत्त गेले आहे. भारताच्या मध्यातून मकर वृत्त गेले आहे. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे. हे आपल्याला लक्षात आहे का बघा. परत एकदा तुम्ही नकाशा बघू शकता. त्यानंतर ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार म्हणजे, तर रेखावृत्तीय विस्तारावरून आपल्याला लक्षात येईल की ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार आणि भारताचा रेखावृत्तीय विस्तार दोन्हीचा आपण फरक आपण इथं बघणार आहोत. इथं पश्चिम आणि पूर्व हे जे अंतर आहे हे ब्राझीलचं भारतापेक्षा जास्त आहे आणि त्यामुळं इथं लक्षात यायला पाहिजे की ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे, म्हणजे हे वाक्य अयोग्य आहे, लक्षात घ्या. त्यानंतर ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते, हे अगदी योग्य आहे वाक्य. ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते आपल्याला माहिती आहे. त्यानंतर ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे, हे वाक्य बघा. तर हे सुद्धा वाक्य अयोग्य आहे, कारण ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे. तर तुम्ही जर बघितलं तर पूर्वेकडे अटलांटिक महासागर आहे. तर भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. इथं दिशा फक्त लक्षात घ्या, भारताच्या शेजारी राष्ट्र पाकिस्तान आहे, पण वायव्येस आहे. भारताच्या वायव्येस पाकिस्तान हे राष्ट्र आहे, म्हणजे हे वाक्य अयोग्य आहे. भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात, बरोबरच आहे. द्वीपकल्प म्हणजे काय आपण बघितलेलं होतं. भारताचा दक्षिण भूभाग हे द्वीपकल्पच आहे, म्हणजे वाक्य योग्य आहे. आता इथं प्रश्न क्रमांक दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न होता, स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्येने तोंड द्यावे लागले? कोणत्या समस्येने तोंड द्यावे लागले? तर हे तुम्हाला इथं या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला इथं लक्षात येईल की बघा, काय समस्या होतं. सुरुवातीला भारतामध्ये समस्या होते की सुमारे 1.5 शतके ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होतं, परकीय राजवटीखाली होतं. ब्राझील सुद्धा परकीय राजवटीखाली होतं. पोर्तुगीजांच्या काळात सुमारे 3 शतकापेक्षा जास्त काळ गेलेला आहे. त्यानंतर 3 युद्धे झालेले आहेत स्वातंत्र्योत्तर काळात. सुरुवातीची समस्या होतं. त्यानंतर दुष्काळी परिस्थितीला त्या ठिकाणी सामोरे जावं लागलं. ब्राझीलमध्ये सुद्धा विविध वित्तीय समस्यांना तोंड द्यावं लागलेलं आहे. तर हे अभ्यास आपल्याला सांगता येईल की या ठिकाणी भारत आणि ब्राझीलमध्ये कोणते असे समस्या होतं. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात ब्राझील या देशांना या समस्यांना तोंड द्यावं लागले की दुष्काळी समस्यांना तोंड द्यावं लागलं. 3 युद्धाला सामोरे जावं लागलं भारताला. ब्राझीलला जर बघितलं तर ब्राझीलचं सुद्धा तसंच आहे की त्यांना सुद्धा विविध वित्तीय समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्यानंतर पोर्तुगीजांच्या राजवटीखाली ते होतं. हे मी आता सांगितलेलं आहे. आपल्या PPT मध्ये सुद्धा या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतीलच. त्यानंतर भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? म्हणजे इथे फरक सांगायचा आहे. प्रश्न बघा कसा आहे, तुम्हाला फरकच सांगायचा आहे, तौलनिकच घटक सांगायचा आहे, पण प्रश्न हे वेगळ्या पद्धतीने विचारले स्वाध्यायात की भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत. वेगळे कोणते आहेत ते लिहायचे, म्हणजे त्यांचे स्थान. भारत कोणत्या गोलार्धात आहे, ब्राझील कोणत्या गोलार्धात आहे. त्यानंतर भारत आणि ब्राझीलच्या मध्यातून कोणते असे प्रमुख अक्षवृत्ते जातात. तर हे आपल्याला या PPT मध्ये सुद्धा तुम्हाला बहुतेक सांगता येईल. बघा, स्थान भारताचं मी तौलनिक घटक सांगितलं होतं, स्थान आणि अक्षवृत्तीय विस्तार सुद्धा आहे. या बाबतीत वृत्तस्थिती सुद्धा आहे. कर्कवृत्त जाते, ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते, दक्षिण गोलार्ध भागातून
मकरवृत्त जाते हे सुद्धा तुम्हाला सांगता येईल. त्यानंतर इथं उत्तर आणि पूर्व गोलार्धाचा त्याचा विस्तार आहे. आशिया खंडामध्ये आहे. ब्राझील जर बघितला तर पश्चिम गोलार्धाचा भाग उत्तर गोलार्धात आहे. बहुतांशी भाग दक्षिण गोलार्धात आहे आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात याचं स्थान आहे. असं तुम्हाला या वेगळ्या बाबी कोणत्या आहेत त्या स्थानाबाबत भारत आणि ब्राझीलच्या बाबतीत तुम्हाला सांगता येईल. ठीक आहे. तर हे स्वाध्याय आपण या ठिकाणी बघितलं. त्यानंतर पुढचा प्रश्न काय बघा, भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा. मी आत्ताच त्या पीपीटी मध्ये तुम्हाला अजून एकदा सांगतो बघा. अक्षवृत्तीय विस्तार इथं सांगितलेलं आहे. हे अक्षवृत्तीय विस्तार भारताचा, इथं रेखावृत्तीय विस्तार आहे. त्यानंतर इथं भारताचा रेखावृत्तीय विस्तार, ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार तुम्हाला हे सांगता येईल. ठीक आहे. त्यानंतर हे आपल्याला लक्षात येईलच. त्यानंतर जर बघितलं पुढं फक्त अक्षवृत्तीय विस्तार व रेखावृत्तीय विस्तार एवढं सांगितलेलं आहे. हे स्वाध्याय सुद्धा तुम्ही जर बघितलात पुस्तकाखालचे प्रश्न हे अगदी सोपे आहेत. जेवढं मुद्दा मी शिकवलेलं होतं तेवढं मुद्दे या ठिकाणी आहेत. त्यानंतर अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. आता इथं पर्यायी प्रश्न दिलेले आहेत. अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. पहिला प्रश्न, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक नावाने ओळखले जाते कोणते बघा. तर लक्षद्वीप, कन्याकुमारी, इंदिरा पॉइंट, पोर्ट ब्लेअर यातून एक अचूक उत्तर आहे इंदिरा पॉइंट. तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. आता ब्राझीलच्या सीमालगत मध्ये कोणकोणते राष्ट्र आहेत याचा चांगला अभ्यास तुम्हाला करावा लागेल. तर त्यासाठी मी तुम्हाला परत नकाशाकडे घेऊन जाईल. ब्राझीलचं अगोदर बघूया. तर इथं उत्तरेकडे बघा कोणते राष्ट्र आहेत. फ्रेंच गियाना, सुरिनाम गियाना, व्हेनेझुएला. तसंच पश्चिमेकडे येताना कोलंबिया, पेरू, बोलिव्हिया राष्ट्र आहे. त्यानंतर पॅराग्वे राष्ट्र आहे, अर्जेंटिना राष्ट्र आहे, उरुग्वे आहे. तर असे हे राष्ट्र आहेत. तर हे राष्ट्र तुम्हाला लक्षात येतील. मग त्या पर्यायामध्ये जे नाही आहेत ब्राझीलच्या सीमेलगत आणि जर तुम्ही पूर्वेकडे बघितलं तर सगळे राष्ट्र या सगळे राष्ट्र नाही आहेत, भूखंड नाही आहेत, तर पूर्णपणे अटलांटिक महासागराचा भाग आहे. तर हे तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी नकाशात बघितल्यावर. तेच आपण परत एकदा स्वाध्यायाकडे जाऊया. बघा मध्ये कोणते, अर्जेंटिना, बोलिव्हिया आहे, फ्रेंच गियाना आहे, सुरिनाम, उरुग्वे आहे. म्हणजे चिली, इक्वेडॉर हे आपल्याला कुठे दिसलेलं नाही आहे बघा. म्हणजे हे दक्षिण अमेरिका खंडातील हे जे देश आहेत दोन, हे ब्राझीलच्या सीमेलगत नाही. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, दोन्ही देशातील राजवट डॅश डॅश प्रकारची आहे. इथं बघा तुम्ही बघू शकता लष्करी आहे, साम्यवादी आहे, प्रजासत्ताक किंवा अध्यक्षीय. इथं आपल्याला माहिती आहे दोन्ही राष्ट्र हे प्रजासत्ताक आहेत. ठीक आहे. त्यानंतर एक उपक्रम किंवा एक ऍक्टिव्हिटी सारखा एक भाग स्वाध्यायामध्ये दिलेला आहे. खालीपैकी कोणता प्रकार ब्राझीलच्या किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवितो. तर हा सुरुवातीचाच बघा, हा 1 नंबरचा, ते तुम्हाला सांगता येईल. त्यानंतर खालीपैकी कोणता आकार भारताच्या किनारी भागात योग्य प्रकारे दर्शवितो. 3 नंबरचा तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गोलार्धाचा विचार करता खालील पर्यायापैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे. भारत कोणत्या गोलार्धात आहे. तर सर्व प्रकारचे गोलार्ध दाखवलेले आहे. तुम्हाला या ठिकाणी योग्य फक्त लक्षात ठेवायचे की कुठल्या गोलार्धात असणार आहे. तर आपल्याला इथं उत्तर गोलार्धात तर आहे, तिसरा सांगता येईल. पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे हे आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर गोलार्धाचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीपैकी कोणत्या गोलार्धात आहे. ब्राझील प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे हे आपल्याला सांगता येईल, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा. ठीक आहे. तर हा पूर्ण स्वाध्याय अशा प्रकारे आपल्याला पूर्ण करता येईल. आणखीन एक भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे, ते म्हणजे आता या ब्राझीलचा आपण सीमालगत सगळं आपण अभ्यास केला की त्याच्या सीमावरील कोणते राष्ट्र आहेत. पूर्वेकडे पूर्णपणे अटलांटिक महासागराचा भाग आहे हे आपण बघितलं. तसं भारतात सुद्धा बघूया. भारताच्या उत्तरेकडनं आपण सुरुवात करूया. दिशा आपल्याला लक्षात येईल की वायव्येकडे असणारा हा पाकिस्तानचा राष्ट्र, त्यानंतर वरच्या उत्तरेकडे असणारा अफगाणिस्तानचा बघा या ठिकाणी
पॉइंटर मी दाखवतो या ठिकाणी थोडंसं सीमा लागलेलं आहे अफगाणिस्तानचा. त्यानंतर अगदी उत्तरेकडे चीन हे राष्ट्र आहे. नेपाळचं सुद्धा या ठिकाणी सीमा लागलेला आहे. भूतान, त्यानंतर पूर्वेकडे म्यानमार, तर या ठिकाणी असणारा बांगलादेश, ठीक आहे. आणि पूर्णपणे खालचा भाग जर बघितला तर पूर्ण द्वीपकल्पाचा भाग हा महासागरामध्ये गेलेला. पश्चिमेकडे असणारा अरबी समुद्र, पूर्वेकडे असणारा बंगालचा उपसागर आणि दक्षिणेकडे हिंदी महासागर किंवा त्या ठिकाणी असणारा श्रीलंका राष्ट्र. तर अशा पद्धतीने आपल्या सीमेवरील राष्ट्र सांगता येईल. सर्वात जास्त सीमा हे बांगलादेश या राष्ट्राचं लागलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. अशा पद्धतीने आपण शेजारील राष्ट्र सुद्धा आपल्याला लक्षात येईल. उत्तरेकडे कोणते राष्ट्र आहेत, पूर्वेकडे कोणते राष्ट्र आहेत, पश्चिमेकडे असणारे राष्ट्र किंवा समुद्र हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. ठीक आहे, तर आपण थांबूयात आता.